ठीक आहे, तर आज आपल्याला स्टार्ट करायचं आहे. आपण डेटा टाईप्स शिकलो, कोणते कोणते कन्स्ट्रेंट असतात ही गोष्ट शिकलो. आता त्याच्यानंतर आपल्याला पुढे स्टार्ट करायचं आहे ते म्हणजे काय काय स्टार्ट करायचं आपल्याला की क्रड ऑपरेशन. क्रड ऑपरेशन म्हणजे काय? क्रिएट, रीड, अपडेट आणि डिलीट हे ऑपरेशन आपल्याला करायचे. याचा ऑलरेडी आपण इथून मागे यूज करत आलेलो आहे, पण आपल्याला डिटेलमध्ये समजायचं आहे. एखादा डेटाबेस आपल्याला स्वतः बनवून बघायचा आहे. खूप साऱ्या कॉलम्स त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे आणि त्याच्यावर जे कन्स्ट्रेंट आपण शिकलोय, जे डेटा टाईप आपण शिकलोय, त्या सगळ्यांचा यूज याच्यामध्ये करायचा आहे. तर सिम्पली आपण आता स्टार्ट करू एक एक करून सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपल्याला आज तुमचा कोणता डे? डे 04. आणि यामध्ये आपल्याला काय शिकायचंय? क्रड ऑपरेशन. काय शिकायचंय? क्रड ऑपरेशन. ठीक आहे, इन एसक्यूएल. एसक्यूएल मध्ये काय करायचं तुम्हाला? क्रड ऑपरेशन यूज करायचे, ज्यामध्ये तुमचं काय? इन्सर्ट आहे, सिलेक्ट आहे, आणि नंतर तुमचं येतं अपडेट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं येतं डिलीट आहे, त्यानंतर तुमचं येतं, झालं ना सगळं? इन्सर्ट, सिलेक्ट, अपडेट आणि डिलीट. ठीक आहे, युजिंग स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम प्रोजेक्ट. एक सिंपल प्रोजेक्ट बनवायचा आहे आज आपल्याला. कोणता? स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीम प्रोजेक्ट. तर पहिला प्रोजेक्ट तुमचा एसक्यूएलचा इथं बनतोय. खूप सारे मुलं विचारत होते की सर इथं एसक्यूएल मध्ये तुम्ही प्रोजेक्ट घेणार आहे का नाही? तर बेसिक तुम्हाला क्वेरीसाठी जे पण रिक्वायरमेंट आहे ते सगळे प्रोजेक्ट आपण इथं घेणार आहे. ठीक आहे, आता मेन इम्पॉर्टंट काय आहे की व्हॉट इज क्रड. ठीक आहे, व्हॉट इज क्रड हा क्वेश्चन जर तुम्हाला कोणी विचारला तर सांगता आला पाहिजे. व्हॉट इज क्रड? CRUD. क्रड म्हणजे काय असतं? तर क्रड म्हणजे सी स्टँड फॉर क्रिएट, आणि त्याच्यासाठी एसक्यूएल कमांड कोणती असते तुमची? इन्सर्ट ही एसक्यूएल कमांड असते तुमची. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं तर रीड. काय असतं तुमचं? रीडसाठी कोणते असते तुमचे? सिलेक्ट कमांड असते. त्याच्यानंतर तुमचं तर यू म्हणजे काय तुमचं? अपडेटसाठी काय असते तुमची? अपडेट कमांड असते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुमची डिलीटसाठी काय असते तुमचं? डिलीट कमांड असते तुमची. ठीक आहे, ते डिलीट कमांड एसक्यूएल कमांड आपली यूज होते. जसं की तुम्ही क्रड ऑपरेशन आर दी फाउंडेशन ऑफ एव्हरी डेटाबेस ॲप्लिकेशन आहे. जसं की एक इंस्टाग्रामचे युजर रजिस्ट्रेशन म्हणजे काय? डेटा इन्सर्ट होतो तुमचा. एखादा लोक प्रोफाईल व्ह्यू करताय तुमची, तर सिलेक्ट होतो डेटा. आणि अपडेटिंग प्रोफाईल म्हणजे की डेटा अपडेट होतो. आणि डिलीटिंग अकाउंट म्हणजे अकाउंट डिलीट होतं. तर याचं तुम्हाला इंस्टाग्रामचंच उदाहरण देतो. ठीक आहे, तर हे तुमचं इंस्टाग्रामचं ॲप्लिकेशन आहे. तुम्ही याच्यामध्ये अकाउंट क्रिएट केलं तर तुम्ही एक युजर नेम टाकता, एक असं तुमचं पासवर्ड. ठीक आहे, जेव्हा पहिल्यांदा रजिस्टर करता तेव्हा ईमेल आय डी, नेम आणि पासवर्ड वगैरे टाकायचं असतं. ठीक आहे, आता नंतर काय केलं की तुम्ही अकाउंट लॉग इन केल्यानंतर हे झालं तुमचं अकाउंट लॉग इन. आता या अकाउंटमध्ये तुम्ही जेव्हा एखाद्याने अकाउंट तुमचं बघितलं किंवा तुम्ही ते अकाउंट क्रिएट झालं म्हणून बघितलं, म्हणजे काय झालं तुमचं? रीड झालं. जसे की तुम्हाला इथे दिसतील 0 फॉलोअर, 0 फॉलोईंग, इथं तुमचा सिम्बॉल. ठीक आहे, असं प्रमाणे दिसेल. नंतर इथं काय फॉलोचं बटन असेल. ठीक आहे, अशा सगळ्या गोष्टी असेल. शेअर प्रोफाईल म्हणून असेल. तर असा एक ऑप्शन असतो तुमचा. ठीक आहे, ते काय झालं? रीड झालं तुमचं. आणि अपडेट म्हणजे काय की जेव्हा तुम्हाला एखाद्याने फॉलो केलं तर इथं तुमचा 1 काउंट होतो. तुम्ही कोणाला दुसऱ्याला फॉलो केलं तर समजा 100 जणांना फॉलो केलं तिथं 100 होतो. ठीक आहे, तर असे अकाउंट तुमचे असतात. ठीक आहे, जर तुमची इथं 1 मिलियन झाले, ठीक आहे, तर इथं काय 1 मिलियन तुमचा डेटा अपडेट होणार, तिथे अपडेट होणं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही समजा तुम्हाला असं वाटलं की अरे अकाउंट किंवा एखादा डेटा डिलीट केला म्हणजे काय रे? तुम्ही एखादी गोष्ट एखाद्याला अनफॉलो करून दिलं, जसं की तुम्ही मलाच अनफॉलो केलं. ठीक आहे, तर इथून तुम्ही एक माझं काय होणार आहे? तुमच्यामधून इथले जे फॉलोअर्स ते कमी होतील आणि माझा इथं पण काय होईल? तुमचा एक कमी होऊन जाईल. जसे की माझे 1 मिलियन झाले समजा, तर 9,900 के तुमचे होऊन जाते, माझे होऊन जातील. ठीक आहे,
ठीक आहे. अजून एवढे व्हायला मला किती दिवस लागतील काय माहिती. ठीक आहे, 9,900 आणि त्याच्या पुढे अजून 999 असे राहतील तुमचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचं डेटा असा असा अपडेट होत असतो. तर हे झालं CRUD ऑपरेशन आपलं काय असतं ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली मी. आपण 50,000 होऊ दे आधी, मग वडिलांच्या बाता करू. ठीक आहे. ठीक आहे. आधी काय आहे, सोच छोटी नाही माझी, पण एक दिवस नक्की होते माझे पण 1,00,000, 2-3 लाख, 5 लाख, 6 लाख. काय वाटतं तुम्हाला, होतील का नाही? ठीक आहे. तर आपलं PG ॲडमिनला ओपन करू आपण. PG ॲडमिन. ठीक आहे. PG ॲडमिनला ओपन केल्यानंतर काय करायचं आपल्याला, खूप टाइम घेतो हा, हेवी थोडासा, पण टाइम इज मनी, मनी इज एव्हरीथिंग. त्याच्यामुळे आपण तो जोपर्यंत ओपन होतं तो आपण इथं स्टार्ट करू. तर प्रोजेक्टचे सेटअप आपल्याला करायचं, तर डेटाबेस आपण पहिलं क्रिएट करू. तर डेटाबेस क्रिएट करण्यासाठी काय असतं, क्रिएट डेटाबेस, आणि डेटाबेसचं नाव काय दिलं मी, स्टुडंट अंडरस्कोर DB नाव दिलं मी. तर अशा नावाचं मी काय केलं, एक डेटाबेस क्रिएट केलं. काय केलं, डेटाबेस क्रिएट केला, क्रिएट डेटाबेस. हा डेटाबेस मी इथं बनवला. ठीक आहे. नेक्स्ट काय केलं मी, त्याला कनेक्ट केलं. डेटाबेस क्रिएट केल्यानंतर काय करतो, जर तुम्ही कनेक्ट करतो आपण डेटाबेस /c स्टुडंट DB. ठीक आहे, असं लिहितो आपण. जर तुम्ही याच्यावर यूज करत असाल, हे असतं कनेक्शनसाठी, कनेक्ट डेटाबेस. डेटाबेस कनेक्ट करण्यासाठी आपण यूज करत असतो. आणि दुसरं तुमचं असतं की एखादा टेबल तुम्हाला क्रिएट करायचं आहे. काय असतो, क्रिएट टेबल. त्या डेटाबेसमध्ये तुम्हाला टेबल क्रिएट करायचं आहे. स्टुडंट्स, तर हा स्टुडंट्स असतो. नंतर ID काय तुमचा, हा इंट प्रायमरी की. प्रायमरी की म्हणजे काय असतो, की युनिक असते. आले ना, तुम्ही जी गोष्ट आहे ती युनिकली जनरेट करता. म्हणजे असं नाही की, काय म्हणू शकता तुम्ही त्याला, की असं तुम्हाला डुप्लिकेट अलाउड नाही राहत. तुम्ही डेटा ऑलरेडी जर एक डेटा तुम्ही इन्सर्ट केलेला त्याची ID 1 आहे, तुम्ही परत जर 1 टाकायचा प्रयत्न केला तर तुम्हाला एरर मिळतो की तुम्ही कन्स्ट्रेंटला व्हायोलेट करताय. ठीक आहे. जसं हे केलं तसं नेम पण असेल तुमचं एक. नेम म्हणजे काय तुमचं, व्हॅरकेअर असेल. ते व्हॅरकेअर म्हणजे काय, एक आपण व्हॅरिएबल लेंथ घेतो, टेक्स्टची लेंथ आपण इथं डिफाईन करतो, तो 50 तुमची. आणि हे काय सांगितलं की नेम कधी तुमचं नॉट नल नाही लावू शकत, म्हणजे की तुम्ही कधी नल व्हॅल्यू तिथे टाकू नाही शकत. त्याच्यासाठी तुम्हाला हे मेन्शन करायचं असतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं येतं ईमेल येतो, कोर्स येतो आणि मार्क्स येतं. अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला इथे इन्सर्ट करायच्या. तर अशा प्रकारे तुम्ही टेबल काय करशाल, भरशाल. तर ईमेल काय असतो तुमचा, युनिक असतो. त्याच्यासाठी ते युनिक इथं यूज करतो आपण. आता युनिक काय असतो हे मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे मी. ठीक आहे. तर एक एक करून आपण आता सगळ्या गोष्टी इथं क्रिएट करू. ठीक आहे. आपण जेवढे कन्स्ट्रेंट शिकलो ते यूज करायचे आपल्याला. ठीक आहे. मागच्या लेक्चरमध्ये खूप साऱ्या क्वेरी आपण रन केलेले आहे. ठीक आहे. 1 तासाचं लेक्चर होतं ते टोटल. ठीक आहे. आपला ऑलरेडी डेटाबेस क्रिएट आहे, म्हणून डेटाबेसचं नाव आपण काहीतरी वेगळं देऊ. ठीक आहे. स्टुडंट्सच मोस्टली मी पहिल्यांदा ठेवतो. ठीक आहे. स्टुडंट्सचं मी काय ठेवतो पहिल्यांदा, आपण ठेवत असतो. इथं मी काय करतो, क्रिएट काय करतो, डेटाबेस. काय करतो, डेटाबेसचं नाव काय राखू, STUD आणि DB असं करून देतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथं सिलेक्ट केली, क्वेरी रन केली, तर क्वेरी रिटर्न सक्सेसफुली हा मेसेज आला. आय होप तुम्हाला दिसत असेल व्यवस्थितपणे. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला काय करायचे, की हा डेटाबेस क्रिएट झाल्यानंतर मला त्या डेटाबेसमध्ये एक टेबल बनवायचा आहे. आणि तो टेबल कसा बनवला आहे मी, नो, आपल्याला इथं काय करायचं, क्रिएट करायचं आहे. काय क्रिएट करायचं आपल्याला, टेबल बनवायचं आहे. तो डेटाबेस क्रिएट झाला, आता टेबल त्याच्यामध्ये बनवायचं आहे. ठीक आहे. टेबल मग मी काय केलं, स्टुडंट्स नावाचा एक टेबल तिथे बनवलं. आणि या टेबल बनवत असताना आपल्याला काही गोष्टीचं लक्षात घ्यायचं आहे.
सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही बघा इथं काय करायचं तुम्हाला, ID INT इंट आणि काय आहे तुमचं प्रायमरी की तुमची इथं असेल. नंतर तुमची नेक्स्ट काय असेल, नेम असेल तुमचं नेम, आणि नेम म्हणजे काय असतं तुमचं व्हॅरकॅर, आणि त्याच्यामध्ये काय द्यायचं तुम्हाला 50 इथं द्यायचे. काय द्यायचे 50 आपल्याला द्यायचे. नंतर हे नेम आहे ना कधी तुम्ही नल व्हॅल्यू नाही ठेवू शकत, त्याच्यात तुम्हाला काहीतरी टाकावं लागेल. तर नॉट नल हे कन्स्टंट मी लावून देईल की ज्याच्यामुळे काय होईल तुमचं, नॉट नलमुळे काय होईल की हे कन्स्टंट लागलं गेलं की तुम्ही त्याच्यामध्ये नल व्हॅल्यू नाही टाकू शकत. आता हे नल व्हॅल्यूचं काय त्यांनी मागचे लेक्चर केलं असेल त्यांना माहीत असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर ईमेल 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 मी स्मॉल याच्यामध्येच लिहितो ईमेल. अरे काय चालू आहे, ईमेल वेअर कॅर आणि काय आहे आपलं 50, आणि ईमेल काय असतं तुमचं UNIQE युनिक, आणि नंतर तुमचा कोर्स पण काय असतो तुमचा वेअर कॅर, आणि इथं काय असतं तुमचं 90 मी कोर्स घेऊन घेतो, आणि इथं मला काहीच द्यायचं नाही कारण कोर्स हा सेम सेम पण असू शकतो. ठीक आहे, असं असू शकतो कोणी ज्यांनी कोर्स सिलेक्ट केलेला नाही. काही पण घ्या पण आता एकच कन्स्टंट 2 वेळेस यूज नाही करायचं आपल्याला. ठीक आहे. मार्क्स, त्याच्यामुळं तुम्हाला डिफरंट गोष्टी मला समजवतो नाही येणार. मार्क्स इंट चेक, जर आपले मार्क्स हे काय असेल, जर तुमचे मार्क्स हे ग्रेटर दॅन 0 जर असेल तर तुम्ही इथं काय करायचं आहे, इथं मार्क्स इन्स्टर्ट करायचं. जर तुम्ही निगेटिव्ह केलं ना तिथं काही कन्स्टंटला तुम्ही व्हायलेट करताय, म्हणजे नियमाचं उल्लंघन तुम्ही करत आहात असं तुम्हाला मिळेल. तर स्टुडंट्स ऑलरेडी एक्झिस्ट कशामध्ये, या पोस्ट ग्रे स्केलमध्ये आपलं एक्झिट आहे. तर मी काय करतो इथं नाव स्टुडंट करून देतो. ठीक आहे, याला रन केलं मी, तो पण एक्झिट आहे, तर इथे स्टुडंट 1 करतो मी. ठीक आहे. डेटाबेस हा क्रिएट झालेला आहे, आणि इथं मी काय करतो हे बनवून घेतो. शक्यतो आपलं ते सिलेक्ट करताना वेगळं झालं पण काही फरक पडत नाही, आपल्याला क्वेरी रन होण्याची मतलब आहे सध्या पुरतं. ठीक आहे. हे झालं की आपलं काय की टेबल कसा बनवलाय तुम्ही आल्याने, तुम्ही प्रायमरी की काय सांगितलेली, नंतर नॉट नल काय युनिक काय, सगळ्या गोष्टी आपल्या इथं क्लिअर झालेल्या आहे. ठीक आहे. आता हा झाला टेबल क्रिएट. पण याच्यामध्ये टेबलमध्ये काय असेल तुमचं की सिम्पल एक कॉलम असेल आणि त्याचं कन्स्टंट असेल, जसं की ID प्रायमरी की नेम नॉट नल, ईमेल युनिक, कोर्स तुमचा व्हॅर कॅरे आल्यात की हे तुमचे काय, आणि नंतर मार्क्स तुमचे काय चेक हे कन्स्टंट आहे, अशा फॉर्ममध्ये तुम्ही बनवलेले. आता आपल्याला याच्यामध्ये ऑपरेशन परफॉर्म करायचे, त्यासाठी सगळ्यात पहिलं काय क्रिएट ऑपरेशन म्हणजे काय असतं. क्रिएट ऑपरेशनसाठी कोणती कमांड सांगितली होती तुम्हाला, इन्सर्ट आपण यूज केली होती. कोणती आपली इन्सर्ट. तर जर आपल्याला सिंगल रेकॉर्ड, एक असतं तुम्ही सिंगल रेकॉर्ड इन्सर्ट करताय, एक असतं तुमचं मल्टिपल रेकॉर्ड इन्सर्ट करताय. त्यामध्ये आता आपण सगळ्यात पहिले कोणता रेकॉर्ड इन्सर्ट करतोय, आपण एक इन्सर्ट करतोय सिंगल रेकॉर्ड. जसं की मी इथं काय करतोय, इन्सर्ट इनटू टेबलचं नाव काय आपल्या स्टुडंट 1, आणि या स्टुडंट 1 मध्ये मला काय करावं लागतं, व्हॅल्यूज आपल्याला इथं द्यावं लागते. स्टुडंट 1 व्हॅल्यूज, आणि व्हॅल्यूजमध्ये काय द्यावं लागतं आपल्याला इथं मेन्शन करावं लागतं की जसं की 1 कॉमा नेम मी काय दिलं जयेश. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं मी ईमेल मी लिहिलं जसं की jesh@gmail.com. ठीक आहे. नेक्स्ट मला काय करायचंय, कोर्स काय आहे तुमचं BCA, आणि मार्क्स काय तुमचे 90. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू हे झालं तुमचं सिंगल रेकॉर्ड इथे इन्सर्ट झाला, आणि याला मी रन केलं तर इथं काय आलं तुमचं की हा BCA हा पण तुम्ही सिंगल कोट्समध्ये टाका. ठीक आहे. हा BCA मी काय केला सिंगल कोट्समध्ये टाकला, आणि याला रन केलं. रन केल्यानंतर काय तुमची एक सिंगल रेकॉर्ड इन्सर्ट झाला. ठीक आहे. जर तुम्हाला सिंगल रेकॉर्ड इन्सर्ट झालाय की नाही तो चेक करायचं असेल तर तुम्ही काय करशाल, रीड करशाल सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट 1, आणि इथं काय केलं मी याला इथं रन केलं. याला जेव्हा मी रन केलं तर इथं बघा काय झालं, तुम्हाला त्या टेबलमध्ये
काय दिसतं 1JJH@gmail.com BC आणि 90 सगळं तुम्हाला एका टेबलमध्ये दिसलं. ते झालं रीड. पण जेव्हा मल्टिपल रेकॉर्ड इन्सर्ट करायचं असेल ते तुम्हाला शिकायचं आहे खरं म्हणजे. मल्टिपल रेकॉर्ड आपल्याला इन्सर्ट करायचं. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, सिम्पल एकच काम करायचं असतं की ही जी कमांड आहे ही सेम टू सेम तुम्हाला कॉपी करून घ्यायची एकदा. ठीक आहे. आणि मी इथं काय करायचं आपल्याला, इन्सर्ट इंटू व्हॅल्यूज, स्टुडंटच्या व्हॅल्यूजमध्ये आपल्याला टाकायचं आहे. आणि इथं तुम्हाला युनिक की द्यायची त्याच्यामुळे ते पण द्यावं लागेल. आणि इथं जयेश ऐवजी मी आता ओमचं नाव टाकतो. ओमचं नाव असतो आणि तुमचा युनिक. ठीक आहे. आणि इथं पण काय करतो om@gmail.com, कारण युनिक पाहिजे तुमचा ईमेल आय डी. आणि त्याचा कोर्स मी काय करतो कम्प्युटर सायन्स करून देतो. आणि त्याला जे मार्क्स आहे त्याला मी 100 मार्क्स करून देतो. ठीक आहे. तर असे खूप सारे स्टुडंट आपल्याला एक सोबत इन्सर्ट करायचे. त्यासाठी मला इथं काय करावं लागेल, कॉमा द्यावा लागेल. आणि सेम गोष्ट मी काय करतो इथं कॉपी करतोय आणि इथं पेस्ट करतोय. त्याच्यासाठी मी काय करतो इथं खाली येतो, इथं पेस्ट केलं. याचं युनिक आय डी मला बदलावं लागेल 3. त्याचं नाव मी काय करून देतो, साहिल करून देतो. आणि याच्यामध्ये अशा प्रकारे skid.@gmail.com असं करून देतो. आणि त्याचा कोर्स मी करतो IT. काय करतो मी IT कोर्स करतो. आणि त्याला जे मार्क्स आहे ते 10 मार्क्स मी करून देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे तुमचं, अजून एक येईल ज्याच्यामध्ये मी आय डी दिली त्याला 4. आणि जसं नाव मी ठेवलं SK. त्याच्यानंतर मी इथं काय केलं, OP@gmail.com, कम्प्युटर सायन्स त्याचा कोर्स ठेवला. आणि या सगळ्यांना मी एकदा रन केलं. आणि रन केल्यानंतर बघा काय आलं माझं, क्वेरी रिटर्न सक्सेसफुली. आणि जेव्हा ही लाईन मी इथून उचलून इथे टाकली किंवा वरती जरी रन केली असती तरी मला इथे तुम्ही बघा की मल्टिपल रेकॉर्ड तुम्ही एकसोबत टाकले असते. जेवढे 4च आहे ना. ठीक आहे. तर आपल्याला रेकॉर्ड किती मिळतील, 4, कारण पहिली एक क्वेरी रन झाली होती. कुठं क्वेरी रन झाली भाऊ असं तिसरी. ठीक आहे. अच्छा. आणि आपण मध्येच नाही टाकू शकत ना, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वन, ते खालीच टाकायला लागतं ना. 3 डेटा एक सोबत सक्सेसफुली इन्सर्ट झाले असं आलं असेल काहीतरी. ठीक आहे. 3 मल्टिपल रेकॉर्ड्स आपले तुमचे आले. आणि डेटाला व्ह्यू करण्यासाठी कोणती कमांड यूज केली जाते, सिलेक्ट स्टार फ्रॉम दी अपडेट्स. कोणते कोणते झाले आपले, क्रिएट झाले आणि रीड झालं. ठीक आहे. आणि क्रिएट आणि रीड झालं. क्रिएट म्हणजे काय की इन्सर्ट करणं व्हॅल्यूला, इन्सर्ट कमांड यूज केली जाते. आणि सिलेक्टचा यूज करून आपण काय करू शकतो, त्याला रीड करू शकतो. तर ती पण आपली इथे झाली. ठीक आहे. आता आपल्याला रीड की आपल्याला सिलेक्टमध्येच काही गोष्टी अजून शिकायच्या असेल की स्पेसिफिक कॉलमच तुम्हाला दाखवायचे, जसं की नेम आणि काय दाखवायचं आहे आपल्याला, मार्क्स किंवा नेम आणि ईमेलच दाखवायचं. तर इथं काय करेल मी, आपण तर मार्क्स इन्सर्ट केले ना बरोबर. तर आपल्याला इथं काय करायचं, सिलेक्ट नेम कॉमा मार्क्स फ्रॉम, कशामधून करायचे, सिलेक्ट नेम कॉमा मार्क्स फ्रॉम कशामधून, स्टुडंट 1. कशामधून करायचे, स्टुडंट 1. आणि इथं मी याला रन केलं. आणि रन केल्यावर बघा काय आलं तुम्हाला, की फक्त तुम्ही डिस्प्ले करत असताना तुम्हाला नेम आणि त्याचे मार्क्स आले. ठीक आहे. तर अशा प्रकारे पण तुम्ही कॉलमची नावं घेऊन सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. जिथे तुम्हाला फक्त नेम दाखवायचे सिंगल, तर तुम्ही इथं काय करू शकता, या क्वेरीला मी कॉपी करतो. आणि जिथं फक्त तुम्हाला नेम दाखवायचे तिथं काय करशाल तुम्ही, या मार्क्सला इथून काय करतो, काढून टाकतो. जेव्हा मी याला रन करेल तर रन केल्यानंतर बघा की तुम्हाला फक्त काय दिसेल माहिती का, मार्क्स दिसेल तुम्हाला. नेम म्हणजे काय की जेवढे नेम आहे, येस, फक्त नेम तुम्हाला दिसतील. ठीक आहे. जर तुम्हाला कोर्सच फाइंड करायचे तिथं काय करशाल तुम्ही, फक्त सिलेक्ट कोर्स फ्रॉम अ स्टुडंट. तर अशा प्रकारे तुम्ही सिलेक्टच्या क्वेरी रन करू शकता. समजलंय. आता अजून एक गोष्ट येते अपडेट. तर अपडेट म्हणजे काय की अपडेट करणं डेटा, एक्झिस्टिंग डेटा जो आहे त्याला अपडेट करणं. जसं की आता मला काय करायचं, अपडेट करायचे कोणाला, UPDAT आउट अपडेट. कोणाला अपडेट करायचे, हा स्टुडंट 1 नावाचा जो टेबल आहे त्याला मला अपडेट करायचे. तर इथं पेस्ट करा ती आधी गोष्ट. आणि अपडेट करून मला काय अपडेट करायचे, मला हे अपडेट करायचे की जे सेट आहे, काय मार्क्स करायचे, सेट मार्क्स वेअर. आता वेअर क्लॉज आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहे डिटेलमध्ये.
ज्याची ID 1 आहे ना त्याचे मार्क्स आधी किती होते 90 मार्क्स होते बरोबर मला आठवतंय JS मार्क किती होते 90 होते. आता इथे काय केलं मी याला रन केलं तर रन केल्यानंतर काय ते बोलले की व्हेअर WHERE व्हेअर ID इज इक्वल टू मार्क्स इथं मी सेमीकोलन दिलं सेट मार्क्स वेअर ID इज इक्वल टू मार्क्समध्ये व्हॅल्यू टाकावं लागेल मला काय मार्क्स ठेवायचे मला 96 मार्क द्यायचे मला ठीक आहे. आणि याला मी परत रन केलं तर रन केल्यानंतर बघा काय आलं आपलं की अपडेट स्टुडंट आणि मला आता अपडेट स्टुडंट मग मला काय करायचं की नेम आणि मार्क्स मी इथं सिलेक्ट करतो परत याला रन करतो. इथं बघा तुम्ही म्हणशाल सर इथं बघा तो जे अपडेट झाला म्हणून तो खाली दिसला तुम्हाला काय झाले त्याचे मार्क्स 96 तुमचे झाले. तर अशा प्रकारे तुम्ही अपडेटवाला ऑपरेशन करता. कोणते कोणते झाले आपले क्रिएट झालं रीड झालं आता अपडेट झालं आपलं ठीक आहे. अपडेट झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की कोर्स पण अपडेट करायचा आपल्याला क्रिएटलाच इन्सर्ट म्हणता ना. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की मला कोर्स अपडेट करायचं आहे तिथं काय करावं लागेल मला इथं या क्वेरीच्या ऐवजी याला वाटतंच तर मी परत कॉपी करतो कारण तुमच्याकडे काहीतरी याचं हे राहिलं पाहिजे ठीक आहे स्टुडंट आणि याच्यामध्ये काय करतो मी सेट कोर्स काय करतो मी जो कोर्स आहे तुमचा कोणता करून देतो मी Ctrl+X COURSE कोर्स इज इक्वल टू काय करतो मी IT मी केलं ठीक आहे. व्हेअर ID इज इक्वल टू 2 चला IIT करून देतो मी ठीक आहे. त्याचा कोर्स काय केला मी IIT करून दिलं आणि इथं काय सांगितलं त्यांनी की इथं सिंगल कोर्सच यूज करावं असं ठीक आहे. विसरून जातो मी बाकीचे लँग्वेज खूप जास्त शिकवतो ना मी आलं ना खूप ठीक आहे. तर इथं मी याला रन केलं आणि हे रन केल्यानंतर इथं बघा क्वेरी रिटर्न सक्सेसफुली आणि आता मला काय करायचं आहे की याला इथून सिलेक्ट करायचं सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट 1 तर आपल्या इथं काय झालं सगळे डेटा काय झाला स्टुडंट तुमचं झाला आणि कोर्स बघा काय सेट झाला 2 IDचा काय सेट झाला IIT म्हणून तुमचा सेट झाला. तर अशा प्रकारे तुम्ही अपडेट पण करू शकता ठीक आहे. कोणाला काय डाऊट आहे नाही आहे डाऊट तर असंच तुम्ही मल्टिपल पण टाकू शकता. तुम्ही म्हणशाल सर आणि त्याचे मार्क्स पण काय करा माहिती का मला असं नको आहे त्याचे मार्क्स पण तुम्ही काय करा डायरेक्ट आहे ना 88 करून द्या तो जास्त हवा तोडतोय त्याला 88 मार्क करून द्या त्याचे काय किती मार्क्स असतील ठीक आहे. तर तुम्ही म्हणशाल सर ते 88 मार्क केले पण एरर आलं इथं करावं लागेल आपल्याला कॉमा द्यावा लागेल ठीक आहे. क्वेरी रिटर्न सक्सेसफुली सिलेक्ट स्टार काय करावं लागेल मला पूर्णच्या पूर्ण कुठे सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट इथं रन केलं मी आणि इथं बघा तुम्ही काय केलं IIT वाल्याचे जे मार्क्स किती केले 88 मार्क्स मी केले ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचा अपडेट पण झालेलं आहे. ते नंतर सांगतो तुम्हाला थोडं थोडं खा आधी ठीक आहे. नंतर आपल्याला काय करायचं हां ठीक आहे बक्कासूर नाही बनायचं आपलं ठीक आहे. नेक्स्ट काय करायचं की समजा मी काय केलं अपडेट स्टुडंट ही गोष्ट कधी चुकीची बघा तुम्ही करायचं नाही पण काय केलं तुम्ही अपडेट काय नाव आहे आपल्या टेबलचं स्टुडंट 1 कॉपी पेस्ट स्टुडंट आणि डायरेक्ट तुम्ही असं लिहिलं सेट मार्क्स इक्वल टू 100 सेट मार्क्स इज इक्वल टू 100 जर तुम्ही ID मेन्शन हां जर ID तुम्ही मेन्शन नाही केली तरी सगळ्यात मोठी चुकी सगळ्यांचे मार्क्स काय होऊन जातील 100 आणि सगळे पोरं काय 1 नंबर समजते स्वतःला ठीक आहे. याला मी रन केलं पण रिॲलिटीमध्ये 1 नंबर कोण असतो एकच कोणीतरी असतो किंवा सेम मार्क असेल तर त्यांना 1 नंबर भेटला जातो ठीक आहे. तरी माझ्यामध्ये सेम मार्क जरी भेटतात तरी ते 1 नंबर एकच असतो भाई ठीक आहे. तरी 100 तुमचे सगळे मार्क्स इथं झालेले सगळे मार्क्स काय झाले तुमचे 100 झाले. आता आपण नेक्स्ट करू डिलीट ऑपरेशन काय करायचं आपल्याला डिलीट ऑपरेशनची क्वेरी आपल्याला बघायची आणि डिलीटसाठी काय यूज करतो मी डिलीटसाठी डिलीट कीवर्ड आपण यूज करत राहतो. जर तुम्हाला एक रेकॉर्ड डिलीट करायचं असेल जसं की इथे काय केलं डिलीट फ्रॉम स्टुडंट्स वेअर ID इज इक्वल टू काय ID इज इक्वल टू 1 आणि आपल्या टेबलचं नाव काय आहे स्टुडंट 1 वेअर ID इज इक्वल टू 1 तुम्ही सेमीकोलन द्या नाही द्या काही फरक पडत नाही. क्वेरी रिटर्न सक्सेसफुली आणि जेव्हा तुम्ही परत ही क्वेरी इथं लिहिशाल कॉपी पेस्ट
जेव्हा मी केरल तेव्हा तुम्हाला एक आय डी डिलीट झालेला दिसेल, तो म्हणजे 1 गेला का डिलीट होऊन? झाला? हां, जयेशवाली आय डी काय झाली? डिलीट झाली. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला जर एखादा अजून रेकॉर्ड आणि डिलीट फ्रॉम स्टुडंट हे सगळ्यात डेंजरस आहे. सगळ्याचे सगळे डेटा रेकॉर्ड काय होईल तुमचे? डिलीट. पण मला करायचं आहे ना डिलीट. माझं लास्ट क्वेरी लास्ट, किंवा तुम्ही अजून एक आय डी वेगळे बदलून शकता. वेगळ्या व्हेअर आय डी इज इक्वल टू 4 3 2 सगळ्या बदलून ठेवा. पण असं करण्यापेक्षा डायरेक्ट तुम्हाला सगळा डेटा डिलीट जर करायचा आहे, DELETE डिलीट फ्रॉम कशामधून? स्टुडंट 1. आता या असं लय वेळा होऊन जातं. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये गेला आणि ही क्वेरी जर रन करून दिली तर तुम्ही बघा, कंपनीवाला नाही तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणाल अरे डेटाच डिलीट करून टाकला तो. झाला का डिलीट? काहीच दिसत नाही. ठीक आहे, असं कधी कधी होऊन जायचं ना आपल्याकडून. मोबाईलमधला डेटा आपण हे करून टाकायचो. तर हा झाला तुमचा पूर्ण स्टुडंट मॅनेजमेंट सिस्टीमचा भाग. ठीक आहे. तर काय काय मिस्टेक होऊ शकता, काय काय होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या. तुम्हाला आता टास्क आहे की एम्प्लॉय मॅनेजमेंट सिस्टीम तुम्ही तयार करायची. ठीक आहे. एम्प्लॉयचा टेबल असेल, त्या एम्प्लॉयच्या टेबलमध्ये काय काय असेल? एक म्हणजे की तुम्ही प्रोडक्टचा आय डी असेल, प्रोडक्टचा नेम, असं अजून एक प्रोडक्टचा बनवू शकता तुम्ही. प्रोडक्टचा आय डी, प्रोडक्टचं नेम आणि प्रोडक्टची प्राईस हां. सगळ्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करतो होमवर्क काय. तर क्रड ऑपरेशन तुम्हाला त्या 2 टेबल बनायचं. जसं आपण स्टुडंट जर बनवले मी, ठीक आहे, स्टुडंट जर मी बनवले तर सेम तुम्हाला कशावर करायचे? वेअर क्लॉज मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकवणार आहे. इथं तुम्हाला करायचं आहे एम्प्लॉयचं टेबल बनवायचं आहे, एक एम्प्लॉयचं. आणि ह्या एम्प्लॉयच्या टेबलमध्ये तुम्हाला त्याचं आय डी घ्यायचं आहे, नेम घ्यायची आणि त्याचं डिपार्टमेंट कोणतं आहे ते पण सांगा. आणि नंतर काय तुमचं सॅलरी कोणती ती पण सांगा. हे सगळ्या गोष्टी तुमच्या होत्या. नंतर तुमचं काय येतं की प्रोडक्टचा पण तुम्ही एक घेऊ शकता. आणि या प्रोडक्ट्समध्ये तुम्ही काय दाखवू शकता? प्रोडक्ट्समध्ये जसं की प्रोडक्टची आय डी काय आहे, ठीक आहे, आणि प्रोडक्टचा नेम काय आहे आणि त्याची प्राईस काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगू शकता. असे 2 डेटाबेस तुम्हाला बनवायचे. त्याच्यामध्ये डेटा इन्सर्ट करायचा, अपडेट करायचा आणि डिलीट करायचं. ठीक आहे. तर हे तुम्हाला ऑप्शन आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अँड ऑर नॉट, लॉजिकल ऑपरेटर, कंपॅरिझन ऑपरेटर, वेअर क्लॉज हे सगळ्या गोष्टी शिकणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये जेवढं पण घेतलं आहे, हे 2 प्रोजेक्ट तुम्हाला करायचे. आणि काही डाऊट आला तर तुम्ही मला इंस्टाला मेसेज करू शकता. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.